नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही गावावरून आलेलो आहोत. आमचा सप्ताह झालेला आहे. तर आजचा बेत आहे बटर चिकनचा. हा गेलाय चिकन आणायला. बघत राहा तुम्ही कसं होतंय चिकन. तर आता हा आलेला आहे चिकन घेऊन. आणलाय मसाला बिसाला. आता चिकन साफ करा. कोण करणार? तू करणार, मी थोडीच करणार. अजून हिला चिकन साफ करता येत नाही. मीच मी करतो. बनवते. मग साफ कोणी करायला पाहिजे? कोणी साफ करायला पाहिजे? मी बनवू पण शकतो. ओ मला बनवता येतं चिकन. ओ माय गॉड. मग आज चिकन तू बनव. चॅलेंज करूया. चॅलेंज. आज मी चिकन बनवणार. बनवच. आज तूच बनव चिकन. गाईज, आता चिकन साफ करतोय. आपल्याला नुसतं चिकन नाही बनवायचंय. आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला बटर चिकन बनवायचंय. जमणार आहे का तुम्हाला? तू बघ आता फक्त. हॉटेल पण फेल होईल. कसा बनवतो? ओ माय गॉड. अरे तुला माहिती ना अजून. ओ, मला नाही माहिती. मग कोणाला माहिती? ताज हॉटेलवाल्यांना विचार. माझ्या मागे लागलेले कधीपासून. आमच्या किचन मध्ये ये ना बनवायला. आमच्या किचन मध्ये ये ना बनवायला. मी नाही बोललो. चाल बोललो मी नाही बनवत. मला ऑफर होती. मग जायचं होतस ना. किती देत होते माहितीये का मला? 5 लाख रुपीज. कुठे देत होते? ताज हॉटेल मध्ये. 5 लाख रुपये कुठे देत होते? बमवर? 5 लाख 5 लाख. खाल्ल्यावर समजेल तुला. ते देत होते. ओके बेबी, ओके. ठीक आहे. मला हे अजिबात नाही जमत साफ करायला. तुला चिकन आणायला पण नाही जमत. मला ते आवडतच नाही. तिथे वास येतो कोंबडीचा. असं साफ तर करायला मी कशाला जाऊ ना गाईजांनो. 1 चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 मोठा चमचा धना पावडर आणि हा लाल तिखा मसाला, काश्मीरी लाल मिर्च मसाला आणि थोडंसं थांब ना, गरम आहे ते, आलं लसूण पेस्ट, दही आणि बटर मेल्ट करून घेतलंय. चला आता हे टाका त्याच्यात. मीठ घ्यायचं राहिलं याच्यात. वरून टाकूया. डालो 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 डालो. चमचा घे दह्याला. आलं लसूण पेस्ट 1 छोटा चमचा. ह्याच्यात जास्त टाकायची नसते आलं लसूण पेस्ट. बटर टाकू. बटर 2 चमचे घेतलंय. एक 2 बस बस बस. थांब मीठ टाक. थांब. पाव चमचा मीठ. बस बस बस. आता ह्याला मिक्स करायचं. तर असं मॅरिनेट केलंय आता
मॅरिनेट करून ठेवूया आपण अर्धा तास. ओके. यस. तर बघूया आता तुमच्या हाताची चव कशी आहे ती. हात धुतलेले का? टेस्ट आहे हाताला माझ्या. हात धुतलेलेस? हात धुतले तर टेस्ट निघून जाते. शी. डायरेक्ट बनवायची. हाताची चव चिकन मध्ये. कॅनडा. चला बस. बाकी कसली टेस्ट नाही नव्हतं ना? मी काय गेलो नव्हतो. तर आता मॅरिनेट करत ठेवूया आपण. भेटूया नंतर. रेडी. कांदा, टोमॅटो, 2 काश्मीरी लाल मिर्च आणि आपले किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 10-12 काजू आणि कोथिंबीर आणि लसणीच्या पाकळ्या 5 आणि आलं थोडंसं. आता हे भाजायचं. काही लोक शिजवतात, पण हे मी भाजणार आहे. म्हणजे हा भाजणार आहे. स्लायटर दे. मला येतं पेटवता. स्लो कर गॅस. एक तर गॅस भेटत नाही. तेल नहीं डालने का. बटर लाओ. बटर और हम थोड़ा सा घी डालते हैं. साइड प्लीज. ते बटरचं घे जरा. बटरचं काय बटर लावायचं. काय बटर लावायचं? ते काय ब्रेडला लावतेस बटर? किती प्रश्न पडतात. कधी काम नाही करणार, किचन मध्ये नाही येणार आहे माणसाला. मी शिजवून नाही घेणार आहे, कारण मग ते टोमॅटोचा आंबटपणा राहतो त्याच्यात जरा. तर बिया काढलेल्या आहेत टोमॅटोच्या बिया काढायच्या, म्हणजे त्याचा आंबटपणा राहत. ओ सॉरी. मध्ये येते नसतं. कांदा लागतो. येस. सगळं नाही, अर्धा ठेव. काय प्रश्न आहे? म्हणजे सगळं टाकायचं आहे. आता हे कुठे आहे? हो देते. देते. आम्ही रोटी पण बनवणार आहोत. रोटी, तंदुरी रोटी. एवढं नाजूक हाताने केलं तर कधी होणार? घासू नको. म्हणूनच मी नाजूक करत होतो. समजलं आता. ते खाली घासलं नाही पाहिजे पॅनवर. ते इतर लाकडाचं असतं याचं, ते कुठे हाय आता गॅस नाही म्हणून चुलीत टाकला आम्ही. गावाला भाकरी बनवलेली ना, ते चुलीत ते टाकलेलं. आता ढिला चालायचं. आता ढिला झालाय तुला. तिथलं कशाला गावी नेणार? चुलीत टाकू ना. आता इथे बनवताना का नाही? अरे यार हाय. ते का नाही दिलं? हे कशाला दिलं? अरे ते बरोबर नाहीये. कधी खाऊन न करणारे माणसांचे हे प्रश्न असते. गप दिलंय त्याच्यात करत नाही. आता ते पण हाय तर भेटणार नाही पाहिजे तेव्हा. जाऊ दे. तू करणार आहे? एक रेसिपी बनवणार त्याच्यात पण एवढी झंझट. बदलला सारखं ढवळत नाही असायचं असतं. तर आता आपण भेटूया हे सगळं भाजल्यावर. पण मीच भाजणार आहे. आता कॅमेरा बंद केल्यावर तुम्हाला वाटत नाही का? हाच भाजणार आहे. फक्त लसूण मी सोडली आणि टोमॅटो मी चिरला आहे. बाकी हाच करणार आहे. तर आमचं झालंय भाजून आणि पीठ मळलंय चपातीचं. ह्याचं भाजून होईपर्यंत मी बिचारा कामवाला मनुष्य
किती घाम येतोय बघा ना. आता हे मिक्सरला लावायचं, एकदम बारीक पेस्ट करायची. तर आता चिकन फ्राय करूया. थोडस तेल टाकलंय, दिसतंय का? थोडंसंच टाकलंय शॅलो फ्राय करायला. सगळे एकत्र राहणार काय? बघ ना करतो. चिकन फ्राय करतो. कोणाला माहिती होतं काय एवढा चांगला शेफ आहे मी? बघूया आपण ना किती चांगलं आहे. ताज हॉटेल, ताज हॉटेल मध्ये 5 लाख देणार होते त्याला. रेसिपी जरा मी मध्ये मध्ये ही नाही, तंदुरी रोटीची रेसिपी जरा मी मध्ये मध्ये विसरते, म्हणून मी बघते माझ्या फोनमध्ये. म्हणजे तसं नॉर्मली माहिती आहे मला, मैदा, दही, मीठ, थोडीशी साखर टाकायची, म्हणून मी जरा बघते. सर्च मध्येच आहे माझ्या, सर्च मध्येच. ए तुला काय बोलते, काय बोलते तुला? 5 लाख द्यायला पाहिजे. ए मी शेफ होणार होती, चुकून आले इकडे तुझ्याकडे. हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं, सांग जरा. ए नव्हतं घेतला, घेतलेलं मी खरंच. आय लाईक कुकिंग, यू नो ना. पर्यंत हा तळतोय, फ्राय करतोय, मग त्याची पेस्ट करणार, मग नंतर भेटूया आपण. मिक्सरला बटर टाक. तर हे झालेलं आहे. आता मी मेन बटर चिकनची मेन रेसिपी चालू करतोय. येस, ग्रेव्ही झालेली एकदम सिल्की स्मूथ. बटर एक चमचा टाकू काय? दिसतंय का? मी जास्त वाकड नाही करू शकत. दिसतंय. हे बघ केवढं टाकू? येस, बस. कर आता बस झालं एवढंच. बस. सगळ्या ह्याच्यात टाकलंय आपण बटर. तर तिथे चिटकवून त्याच्यात नको टाकू. नाही चिटकवलंय मी, वरून टाकू. बस ते साईडला ठेवते, नंतर वरून टाकूया. उलट कर टाकू. हा ठेव. अरे नाही चिटकवलंय. तर आता हे बटर टाकले, त्याच्यात मसाले टाकूया. तर चिकन मसाला, चिकन मसाला आधीचा अर्धा पण आहे आमच्याकडे. बस मालवणी मसाला टाकलाय आपण, एवढा नको आहे, मग ते मालवणी लागेल ना त्याच्यावर. सांग अभी लाल तिखा मसाला थोडासा लेने काहीच नाही. बस तो चिकन मसाला घ्यायचा. बाकी सगळं टाकलेलं होतं ना मॅरिनेशन मध्ये. कॉफी घेतली डबल काम. तर आता सगळे मसाले टाकायचे. अच्छा टाकू काय? हा टाक. चिकन मसाला आणि लाल तिखा मसाला, काय काश्मीरी लाल मिरची मसाला तो टाकलाय थोडा म्हणजे चिकन मसाला थोडा जास्त, काश्मीरी लाल मिरची मसाला कमी, कारण
मॅरिनेशन मध्ये हे बघा, फ्राय, चिकन फ्राय झालं. थोडेसे त्याला बुडबुडे आले ना की मग ही ग्रेव्ही घालतात. ग्रेव्ही एकदम पेस्ट केले त्याच्यामुळे ती गाळायची गरज नाही, नाहीतर ती गाळायला लागते. आता आपण ग्रेव्ही टाकूया. ग्रेव्ही टाक पूर्ण. हा, असे हे झालंय मसाला. ग्रेव्ही टाकायची पूर्ण. स्लो ठेवा, बुडबुडे उडतील अंगावर. आता मिक्स कर त्याला. आणि हा मॅरिनेशनचा मसाला राहिलेला तो पण घाल त्याच्यात. नंतर ते भांडं धुवून घालूया. आता झालं. म्हणजे बघायला हा, हे धुवून घालूया नंतर परत. हो, मिक्स कर. साईड आम्ही फ्रेश क्रीम नाही आणली. फ्रेश क्रीम कारण ती वेस्टेज जाते म्हणून. बटर चिकन. आता ते ठेवतो थोडा वेळ. त्याला जरा तेल सुटायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला, आणि चिकन घालणार. दिसतंय कलर चेंज झालाय. आता त्याच्यात कन्सिस्टन्सी थोडी ॲडजस्ट करायला पाणी घालूया. चपात्या करते, पप्पांना आमच्या कामावर जायचं, सो थोडी घाई आहे. ते रोटी देऊ शकत नाही ना, कडक होणार रोटी. केली आहे चपाती. पानी डालो इसमें. मिक्स कर. ते पण होते. ते पण एवढं. बस. मिक्स कर. मिक्स 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 मिक्स. साईडचं बघ, कढईला लागले. काय ते कढईची हालत केलीस. काय हालत. गाईस, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. थोडीशी त्याला एक उकळी येऊ दे, मग आपण चिकन टाकूया. अशी चपाती जळी नाही जळी. आणि वरून थोडंसं बटर टाकूया. तर आता ग्रेव्हीला उकळी आली आहे. आता चिकन टाकूया आपण त्याच्यात.
आता चिकन टाकलंय, थोडंसं वरून बटर टाकतोय आणि कसुरी मेथी क्रश करून टाकायची. थोडं टाकतो. बस. आणि हो, मीठ टाकलं आम्ही, मगाशी टाकलं नव्हतं, नंतर टाकलं मीठ, कारण बटर पण आहे ना त्याच्यात. मीठ जरा बेतानेच टाकायचं, कारण बटर थोडासा खारट असतो, सॉल्टी. फ्रेश क्रीम असायला पाहिजे होती जरा, पण ती वेस्टेज जाते, फक्त एवढ्या पुरती यूज करणार, बाकीची सगळी वेस्टेज. त्याचं करेपर्यंत परत ते खराब होणार, म्हणून आणलीच नाही. राईट बेबी? येस. रोज नाही बनवत ना बटर चिकन. बटर चिकन, बटर पनीर, काही असो, कोणच रोज नाही बनवत. आता हे घे, हातावर घे. काढ ना जरा. दाखव आणि क्रश कर. काय करू? चांगली क्रश कर. होतंय का? नाहीतर मग तव्यावर टाकायला होत नसेल तर होते ना. टाक. टाक सगळं. बघितलं? हेला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? क्रश. सगळी कसुरी मेथी गॅसवरती सांडवली आम्ही. बस झाली, आतमध्ये भरपूर गेले. थोडीशी सांडणारच ना. जरा कन्सिस्टन्सी चेक करू देत मला. आता ह्याला थोडा वेळ शिजवायचं, 5 ते 10 मिनिटं. काय नाही, उगाच ऍक्टिंग करते. झालंय बनवून. अरे 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे त्याला. नंतर बोलेल ह्याला काय बनवलं, मी मदत केली म्हणून ते आता तुम्हाला दाखवायला करते. मी फक्त कन्सिस्टन्सी चेक करायला घेतली. घे. 4 वेळा बोलली कन्सिस्टन्सी. अरे मग ते ठेवलं ना झाकण त्याच्यावरती की ते लिक्विडी होतं, कारण त्याच्यात वाफ धरते. त्याचं पाणी सगळं झाकणावरचं त्याच्यात उतरतं, समजलं? म्हणून मी ते झाकण काढल्यावर परत चेक केलं. ज्याला माहिती नाही ना, कधीतरी येणारे लोक किचन मध्ये, मोहमाया लोक जे जेवण करतात ना, त्यांना माहिती. माहितीये चांगलं झालंय, एवढं मस्त झालंय चिकन. खायच्या आपण पण मध्ये येऊया, काहीतरी करूया. सरक खाऊन मग बोल. ताज हॉटेलमध्ये भेटा. तर बटर चिकन इज रेडी. आणि टाका कोथिंबीर. कोथिंबीरची जराशी गार्निशिंग. माझ्या हाताची टेस्ट टाकली जराशी. आता वास काढतोय, कारण आता खायला भेटणार नाहीये लगेच. अजून रोटी बनवायची. रोटी आपण भेटूया रोटी बनवताना. तर मैदा घेतलाय 2 स्कूप आणि 1 स्कूप हे काय ते आपलं गव्हाचं पीठ. तर ते मिक्स करते, त्याच्यात साखर आणि मीठ. दिसतंय?
आपल्याकडे बेकिंग सोडा नाही आहे, जे आहे त्याच्यात बनवायचं. आणि दही, दही एवढं सगळं टाकते. आणि जिरं पण टाकतात. हा, मी घेतलं नाही जिरं. परत ते काय ते ब्लॅक सीड ते पण लावतात, माहिती असेल ना. ब्लॅक सीड म्हणजे काळे तीळ. तुला वाटलं माहिती आहे? मला माहिती नव्हतं. हो, इंग्लिश मीडियमच्या मुलांना माहिती नव्हतं. देखो गाइस, और मराठी मीडियम की लड़की. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम काय नाही त्याच्यात. असतं काय नसतं तसं, पण मला माहिती आहे मी मराठी मीडियमची. नसतं तसं. मी विचारू का तुला आता एक एक? जेवढं माहिती आहे तेवढं माहिती. आता हे तर माहिती होतं ना. नाही, तुझ्या फील्ड आहे किचन मधली, म्हणून तुला माहिती आहे. तर काय मला इंग्लिश मध्ये माहिती असेल फील्ड आहे म्हणून? असं जरा हे एक जीव करून घ्यायचं सगळं, आणि मग पाण्यात मळायचं. काय काय लोक दुधात पण मळतात. आता पोरे काय करतात, दिवसभर काम केल्यानंतर मोबाईल मध्ये बघतात ना ते मधुराज रेसिपी, ह्याची रेसिपी, त्याच्यामध्ये बोलतात ते लोक ब्लॅक सीड, ब्लॅक वाटाणे, ब्लॅक हे ते, म्हणून माहिती आहे. मी काय सारखी नाही बघत, मी बघते कधीतरी बघितलं असेल ना, त्याच्यामुळे माहिती आहे. हे एक्सेप्ट कर ना तू. हा, मग मी कुठे बोलतोय? मग कशाला? मी बोललो उलट मला नव्हतं माहिती. मला एक्सिलेटर माहिती आहे. मला गाडी चालवायला शिकव बोलले तर शिकवत नाही. गिअर माहिती आहे. मग तुला तर माहिती असणार ना, ज्या मुली गाडी चालवतात त्यांना पण माहिती असेल एक्सिलेटर, गिअर, ब्रेक सगळं. जे करतात ते माहिती आहे फील्ड. मग मला शिकव, मला माहिती पडेल. ABC हे तर माहिती आहे ना मला, ABC म्हणतात. एबीसीचा फुल फॉर्म काय? एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. क्या लगता है तेरे को? क्या लगता है? मी सांगितलं असेल. माहिती आहे ना मला. महत्वाचं काय? पीठ मळ पीठ. का? इसको बोलते ऑलराउंडर. आता आपण भेटूया पीठ मळून झाल्यावर, म्हणजे झालं तसं ऑलमोस्ट. आणि हा, थँक्यू सो मच. आमचे सबस्क्रायबर वाढले. ह्याच्या शिर्डीच्या ब्लॉग्स पासून आमचे सबस्क्रायबर वाढले. आता किती झाले? 214. थँक्यू. शिर्डीला गेलो तेव्हा वाढले, त्याच्यानंतर गावी गेलो, गावचे ब्लॉग, गावच्या लोकांनी तर एवढा सपोर्ट केला. एक व्हिडिओ टाकली आणि आमच्या गावच्या ग्रुपमध्ये स्टँड केला. 10-15 सबस्क्रायबर फटाफट वाढले. लगेच एका व्हिडिओवरच वाढले. थँक्यू सो मच गाईज. असा सपोर्ट करत राहा आम्हाला, आणि लवकरात लवकर आमचे सबस्क्रायबर वाढू देत, आमचं चॅनल मॉनिटाईज होऊ दे, 1000 सबस्क्रायबर होऊ दे. सपोर्ट करा आणि बटर चिकन खायला या आणि बनवा. आणि हा, मला एक मोमोजचं हे आलंय, काय कमेंट आले मोमोजची, पण ते आता आम्ही खात नाही मोमोज, त्याच्यामुळे आता नाही बनवणार आम्ही. आमची सगळी गँग आली की आम्ही बनवणार मोमोज, कारण ते लोक खातात. आम्ही दोघं पण खात नाही.
मोमोज. तर असे अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडतील बघायला ते सांगा. मी सांगू हम्म. पप्पूच्या आजची स्पेशल चिकन बिर्याणी बनवा कधीतरी मला खायची. ओके. एक लाईव्ह कमेंट आलेली आहे आम्हाला. एक लाईव्ह कमेंट आलेली आहे. अजून पण तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा आम्हाला. मम्मीने सांगितलंय चिकन बिर्याणी खायचे. मी बनवतो. मी पहिला एकदा बनवलेली आणि म्हणून 4 ती तास घातलेले त्याच्यात 4 परत तास. बनवायला सांगितले. तर आता नेक्स्ट ब्लॉग कधी बनवू आम्ही, मला सुट्टी असेल त्या दिवशी, तेव्हा बघू आणि चिकन 4 बिर्याणी. तास. आपण के हात की चिकन Oh बिर्याणी. my God. लोकांना वाटेल का मी काय करतच नाही, सगळं तूच करतेस असं तू सांगतोय. तू पीठ मळते ना, फालतू. पीठ मळते तू. पीठ म्हणून झालंय आता. आणि तू खातेस पण ना. तू नाही खात. मी बनवतो आणि खातो. मी आयतं खाते. किचन हे साफ कोणी केलं? मी केलं. साफ केलं ना. एक दिवस येणार आणि पसारा घालून ठेवणार. बेसिन मध्ये भांडी किती पडले माहिती का? ते कोण घासणार आहे? मी घासणार आहे. घासणार आहे. घासणार आहे का? घे चॅलेंज. शेफ कधी घासतो काय भांडी? घासतो. मी घासत नाही का? मी ताज हॉटेल मधला शेफ. तिथे 5 लाख भेटणार. तिकडे शेफ भांडी नाही घासत. असं गाईस, हे असं चालू राहणार याचं. आपण कारण भेटूया. मला आता भूक लागली. आत्ताच भूक लागली. किती वाजलेत रे? 7:30 वाजले. मग आता ह्याला थोडा वेळ मुरून द्यायचं. अर्धा तास. चला बाय. तर आता मी गोळे वगैरे करून ठेवलेत. आपण गोळे करून ठेवलेत. तर रोटी पीठ मळून अर्धा तास ठेवलेलं. आता रोटी बनवायची. गोल बनवू की उभी बनवू रे? कशी पण उठत जाताना चौकोनी होणार आहे. इथे थोडस पाणी घालायचं. नाही हे वरतून टाकायचं. आवाज काय येतो असा? पाणी घालाय ना खाली. रोटी बघूया. माझी रोटी ते गरम करणार ना जरा चिकन कधी जेवायचं. तो काय प्रश्न आहे? प्रश्नच आहे. आपल्याला गरमच लागतं. आपल्याला म्हणजे तुम्हाला. म्हणूनच विचारला मी. स्कूबीडू. डायरेक्ट पडली आहे. चांगली झाली. रॉकेट सायन्स. स्टंट मारला. स्टंट असला रोटी स्टंट. रोटीने उडी मारली गॅसवर. ये देखो. रुको जरा. ये देखो हमारी रोटी. नहीं डिश देना नहीं. इसके ऊपर थोड़े से बटरी म्हणून आम्ही एवढे झाले धंदा आहोत. बटर खाऊन
ते. डायरेक्ट माझ्याच ताटात घेतलंयस. हे माझं ताट आहे. आता मी डायरेक्ट जेवायलाच बसतो. बस. तर रोटी तर आली आहे. ते चिकन आलं तर म्हणजे यायला पाहिजे एका ठिकाणी चिकन गरम करायचे. वेट रेन. थोडा वेट कर. लपलं पाहिजे. एसी लपलं पाहिजे. अरोमा आलाय मस्त. मी बनवलंय तर अरोमा येणारच. खाऊन बघ, बघते मग ना. कळेल. बघते ना. आता परत उडी मारली तर हे नाही. फुगते कशी दाखव. अरे कोथिंबीर लावायची राहिली. लावू दे. असं आम्ही थोडंसं विचारतो जरा. ये देखो रोटी मेरी रोटी. फोल्ड का केलीस ती वाली? आता बटर लावलं. बटरी. तोंडाला पाणी सुटलं असणार आहे की नाही? म्हणून तर बोललो जेवायला बसतो. बस आता किती वाजले? रेडी आहे आपलं जेवण. मम्मीला दे पाहिला. दे ना. एकदम टेस्टी. छान झालंय ग. साठी छान झालंय. मी नाही बनवलंय. तुला छान झालं. एकदम चांगला बनवलंयस. मस्त. बरं झालं आता आपला त्रास वाचला ना. आता तूच बनवायचं. मला वाटलं ना नाही चांगलं बनवणार पण छान झालंय. खरंच छान झालं. मला माहितीये. खरंच छान झालंय. मला माहितीये. मी बोललेलो ताज हॉटेल. ताज हॉटेलमध्ये घेतली होती पण 5 लाख नाही देणार. 7 देतील. 7 करोड. 7 करोड. चला घ्या आता जावा. तर फायनली मी बनवलंय आहे आणि छान झालं आहे. जरा किचनवरचा आमच्या पसारा इग्नोर करा प्लीज. काम चालू आहे त्याच्यामुळे जरा सगळीकडे करा. आता ही माझी प्लेट रेडी झाली आहे. आता मी जातोय जेवायला. आता कॅमेरा बिमेरा बंद. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. पकडा. चुम्मेश्वरी बनवलेला आहे. आता जेवायला या. येस. हे पकडा. बाय. मला खाऊ दे.